असं नाटक ज्याला स्क्रिप्टच नाहीये. आपण बोलतोय दशावताराबद्दल. तुम्हाला माहितीये का, कोकणच्या मातीत रुजलेला दशावतार आणि हा दशावतार साकारणारे कलाकार गेली 800 वर्ष कोणत्याही स्क्रिप्ट शिवाय दशावतार जोपासतायत. पण मग मुद्दा हा आहे की संहितेशिवाय नाटक उभं राहतं कसं? नाटकाचं कथानक ठरतं, पात्रांची विभागणी होते, त्यानंतर मग प्रत्येकाने आपापला अभ्यास करून यायचा, पुराण कथांचं ज्ञान मिळवायचं आणि मगच मंचावर उभं राहायचं. या दशावतारी नाटकांमध्ये वाद प्रतिवाद सुद्धा असतात बरं का. त्यामुळे तुम्ही जर कधी दशावतार करणार असाल तर तुम्हाला तुमच्या पात्राच्या आयुष्याबद्दल आणि समोरच्या पात्राच्या आयुष्याबद्दल संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. समोरचा कधी काय विचारील सांगता येत नाही. दशावताराबद्दल 1-1.5 मिनिटाच्या रील मध्ये मी एवढंच सांगू शकतो. पण जर तुम्हाला विस्तृत जाणून घ्यायचं असेल तर आपला बा देवा महाराजा सिरीजचा लेटेस्ट एपिसोड नक्की बघा. यामध्ये आपल्याला भेटायला येते तुम्हीच ठरवा. आपण भेटणार आहोत दशावतारी स्त्रीपाठ कलाकार निळकंठ सावंत यांना. न विसरता बघा आसोआ ओरिजिनल डॉक्युमेंटरी बा देवा महाराजा, गोष्ट कोकणी माणसाची आणि बाप्पाची.